2 दिवसावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होळी खेळली जाते. तसंच अहिल्यानगरमध्ये जे आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रंगपंचमीचा खेळ जो आहे ते खेळला जातो. रंगांचा उत्सव म्हणून रंगपंचमी आणि होळी या 2 सणांकडे पाहिलं जातं. सध्या आपण अहिल्यानगर शहरात आहोत. अहिल्यानगर शहरामध्ये होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर आता रंग आणि पिचकाऱ्यांच्या बाबतीत दुकानं टाकलेल्या आहेत. आपण सध्या आता चितळे रोडच्या भागात आहोत. आपण आता पाहू शकतो इथे कशा प्रकारे जे आहेत तिथं वेगवेगळ्या प्रकारचे विविध जे बहुरंगी पिचकारी आहेत तसे पिचकाऱ्या इथे लावलेल्या आहेत. जे कलर्ससाठी लावलेले आहेत त्यासोबतच लहान मुलांसाठी देखील आता वेगवेगळे जे आकर्षक हे आहेत पिचकारी ते देखील इथे बाजारात आता उपलब्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे जे नवीन नवीन कलर्स आहेत ते कलर्स देखील आपण इथे पाहू शकतो. नवीन नवीन कलर्स आहे या सगळ्यामध्ये भगवा, हिरवा, ऑरेंज कलरचा, निळा कलरचे सगळे जे कलर्स आहेत ते आहेत. या सगळ्यामध्ये आता यावेळेस नवीन फॅड जे आहे ते बलूनचं आहे. बलून देखील या सगळ्यामध्ये पाहायला मिळतं. आपण हे बलूनसाठी हे जे आहे कॅरी बॅग जे आहेत फुगे हे इथे प्राप्त आलेले आहेत बाजारामध्ये. हे अशा प्रकारचे जे आहेत ते बलून्स आहेत. इथं स्ट्रॉ आहे छोटा, त्याला खाली बलून्स लावलेले आहेत. हे बलून्स आता सध्या बाजारामध्ये खूप ट्रेंडिंगला आहेत. आपण सध्या हे पाहू शकतो. याचबरोबर जे मोठे पिचकारी, छोटे पिचकारी याचे देखील बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहे. आपण आता दुकानाचे जे संचालक आहेत त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं काय काय नवीन ट्रेंड आलेला आहे, कसं याकडे ते पाहू शकता. काय नवीन ट्रेंड आलेला आहे बाजारामध्ये आता सध्याला आहे ना, इको हर्बल हा नवीन ट्रेंड आलेला आहे. कारण की लहान मुलांच्या हिशोबाने सगळे जे कस्टमर आहेत ते इको हर्बलवर जास्त भर देतात आणि केमिकलवर त्यांनी थोडंसं कमी प्रमाण केलं. केमिकलवर ठेवण्यासाठी केमिकल नको आम्हाला, तर इको हर्बल तर जास्त प्रमाण चाललंय त्यांनी कस्टमरचं. नक्कीच आपण पाहू शकतो आता जे आहे रंगपंचमी काळानुरूप हा इको फ्रेंडली होत आहे. पूर्वीच्या काळी जे कलर्स वापरले जात होते आता कुठेतरी ड्राय पावडर जी आहे कलर्सची ती वापरली जाते. त्याची कशी मागणी आहे काय? पाणी कलर जो आहे त्याचा आता 30% 40% मागणी राहिलेली आहे आणि जो ड्राय कलर आहे म्हणजे आता 90% मागणी त्यांचीच चालली आहे. की ड्राय कलर खेळतात, वन डे प्रोग्राम असतो, सकाळी केले दुपारी क्लीन झाले, आपल्या कामाला जातात, त्या हिशोबाने ड्राय कलर घेतात. आणि मुलांचं कसं असतं, शाळा कॉलेज आणि उद्या पेपर असतो कोणी काय असतं, त्या हिशोबाने ड्राय कलर घेतात, कलर झटकून टाकतात आणि परत कामाला लागून जातात. 2 दिवसावर होळी आहे. रंगपंचमी आपल्याकडे जास्त खेळली जाते. काय एकंदरीत बाजाराची परिस्थिती? आता 2 वर्षापासून आहे ना, रंगपंचमीचं नगर शहरात थोडंसं प्रमाण कमी झालंय. होळी आणि धुलीवंदन हा प्रमाण जास्त वाढले. कारण आता नवीन नवीन इव्हेंट चालू करतात की होली फेस्टिवल्स, त्या हिशोबाने होली फेस्टिवलला जास्त गर्दी होऊ राहिली. होळी आणि धुलीवंदन. तर रंगपंचमीचं थोडंसं कसं तो गल्लीबोळातच खेळला जातो फक्त. आणि जे नवीन ट्रेंड चालू आहे कॉलेजचे जे विद्यार्थिनी ते होळी जास्त खेळतात. यामध्ये आता नवीन ट्रेंड आला तर बॅश वगैरे जे आहेत आता एकाच ठिकाणी गार्डन वगैरे किंवा जे लॉन्स आहेत तिथे आता जे आहे धुलीवंदन खेळले जाते. त्याचा कुठे परिणाम आपल्या आता या सगळ्या कलर्सवर आणि पिचकारी खरेदीवर झालेला आहे? नाही, कलरचं प्रमाण वाढलं खरेदीसाठी. पिचकारीचं प्रमाण तर रेग्युलर ते पिचकारी खेळतच नाही, ते नॉर्मली एन्जॉयमेंटसाठी जातात आणि कलर जास्त खेळतात. कलरमुळे तर होळी आणि याचा रंगपंचमी हा कलरचा खेळ आहे. आता हे पिचकारी हा लहान मुलांसाठी फक्त, ते वॉटर गन आहे फक्त, आपलं खेळणं उन्हाळ्यासाठी खेळतात बाकी. आणि इव्हेंटमुळे फक्त कलर जास्त चालतो. नक्कीच आपल्यासोबत ताई देखील आहेत. आपण ताईंशी बातचीत करूया. ताई, लहान मुलांसाठी यावेळेस काय आलेलं आहे? लहान मुलांसाठी नवीन पिचकारी आले आहे. बॅगवरच्या पाठीवर बॅग लावायची आणि पुढे पाणी मारायचंय. त्याच्यानंतर गण आहे, विविध प्रकारचे टँक आहे आणि रेग्युलर आपले आहे गनमध्ये, पाईपमध्ये, पंपमध्ये रेग्युलर असे आले. अजून बाजारामध्ये ट्रेंड आलेला आहे? बाजारामध्ये हा असा रेग्युलर आहेच आहे. पाठीवरची आहे नवीन, आता नवीन मोठ्या मोठ्या गन्स आहेत अशा वेगवेगळ्या आकारामध्ये. ज्या समजा हत्तीचा आकार, कार्टूनचा आकार, मुलांना कसं कार्टून जास्त आवडतं ना, त्यामुळे कार्टून मध्ये जास्त प्रमाण आहे मुलांचं. ह्यामध्ये आता नवीन आता आपण पाहिलं स्ट्रॉ आणि ते बलून्स आलेला आहे. काय नेमकं ते प्रकार आहे आणि त्याची काय मागणी आहे? त्याची मागणी जास्त आहे. ते काय आहे ऍक्च्युली डायरेक्ट नळाला लावायचंय टॅबला आणि ऍट ए टाइम 50 फुगे भरून येत आहेत त्याच्यामध्ये. त्याला गाठ वगैरे मारायचा काही प्रकार नाहीये. त्याला रबर लावलेलं असतं, गाठ आपोआप येते आणि डायरेक्ट लगेच खेळायला इझी होतात ना मुलांना, म्हणून त्यामुळे स्ट्रॉ बलून नवीन आले आणि त्याची जास्त मागणी आहे. एकंदरीत बाजार पाहता यावेळेस किमती कशा आहेत काय सांगा? किमती तसं रेग्युलर आहे, काही प्रमाण वाढलेलं वगैरे असं नाहीये. आपल्या व्यवस्थित किमती आहे त्याच्यामध्ये. नक्कीच या सगळ्यामध्ये किमती देखील सामान्य असल्या तरी जे आहेत नवीन ट्रेंड्स आपण पाहायला मिळत आहे. गिरीश राष्ट्र, नवराष्ट्र, अहिल्यानगर.